कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व मला असं वाटतं चौथं आणि या पर्वामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं कसारा क्रिकेट असोसिएशन वतीने हार्दिक स्वागत। आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामध्ये बिग बॅश फॉर्मॅट मध्ये हा सामना होतोय। तो फर्स्ट विनर विरुद्ध सेकंड विनर म्हणजेच धर्मवीर विरुद्ध आकाश। धर्मवीर संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि पाचारण केलेले आकाश संघाला फलंदाजीसाठी गोलंदाजी धुरा सांभाळतो तो सागर, त्याचा सामना करतो प्रदीप आणि कुणाल। स्ट्राइकला येतो प्रदीप, नॉन स्ट्राइकला येतो कुणाल। बघूया पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो तो सागर। प्रदीप त्याचा कसा समाचार घेतो हे बघितलं जाईल। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार फाईन लेगच्या दिशेने। मला असं वाटतं पायावरती टाकलेला चेंडू हा हलकेच कटवून दिलेला चेंडू चौकारासाठी आणि या चौकाराने आकाश संघाचं खातं मात्र ओपन होतोय 4 धावांनी। या पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो सागर, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने घेऊन काढलेला चेंडू दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मौजूद आहे आणि एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु कुणालने त्या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना। दरम्यान धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा। मात्र उंचावून ठेवलेला चेंडू टाकून दिलाय, ढाडलाय तो सीमा पार षटकारासाठी। नक्कीच आकाश या संघाकडनं हे जोडगोळ मात्र अतिशय खंबीरपणे तळ ठोकून मैदानात लागोपाठचे प्रहार बघायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सज्ज होतो सागर। आता मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी मला असं वाटतं थोडस फॉम्बल होतंय आणि दरम्यान एक धाव लेग बाईकच्या स्वरूपामध्ये। पुन्हा एकदा स्ट्राइकला आलाय तो प्रदीप। नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेट सागर पुन्हा सज्ज होतोय। निर्धाव चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। धावसंख्येची 12। आणि या ठिकाणी बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू दरम्यान बॅट कट 1 धावसाठी। पहिलं षटक संपतंय, धावसंख्या झाली ती 13। गोलंदाजी धुरा सांभाळतो आता ओमकार। पहिले षटक संपले, धावसंख्या झाली ती 13। बघूया ओमकार हे तितकाच प्रसिद्ध असा गोलंदाज। आणि पहिला चेंडू मला असं वाटतं वाईड आणि 1 बाउन्स सुद्धा या ठिकाणी ताकीद दिलेली ओमकारला पंचांनी, म्हणजे याचा अर्थ इथून पुढे तो बाउन्सर चेंडू टाकणार नाही आणि साहजिक रबर बॉल स्पर्धा आहे, बाउन्सर चेंडू टाकणार नाही म्हणजे नक्कीच हे चेंडू आता खालच्या दिशेनेच असणार आहे, कारण जर बाउन्सर चेंडू टाकल्यानंतर नो घोषित केला जाईल आणि त्यामुळेच पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे, नो चेंडू, सॉरी 1 बाउन्स चेंडू। आणि आता मात्र हा बिमार चेंडू आणि चेंडू जातो तो सीमापार चौकारासाठी।
पुन्हा एकदा पंचांकडनं वॉर्निंग दिली जाईल ओमकार याला, कारण सेकंड बीमर हा बॅन असणार आहे गोलंदाज. आणि साहजिकच आणि नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट यामध्ये नक्कीच खूपच जमीन आसमानाचा फरक बघायला मिळतो. आपण बघा पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो ओमकार, आणि पुन्हा एकदा पंचांनी अवांतर घोषित केलेल्या वाईटच्या स्वरूपामध्ये. मात्र पुन्हा स्टेटच्या दिशेने त्या ठिकाणी सागर आपल्याला दिसतोय, थोडासा फंबल होतोय आणि चेंडू सीमा पार जाण्यापासून थोडासा वाचलाय. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली 22. आतापर्यंत एक चेंडू मध्ये 9 धावा खर्च केलेल्या ओमकारने. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी बघायला मिळतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा सागरच्या वतीने. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही या कुणाल आणि प्रदीपला. आता मात्र स्ट्राईकला गेला होता कुणाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा गती घेणारा चेंडू आपल्याला दिसतोय. नक्कीच फलंदाजाला तो समजला नसावा. बघूया पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो ओमकार. आणि सुंदर चेंडू हाताळतो ओमकार. मला असं वाटतं षटकातील 2 चेंडू शिल्लक. कमबॅक म्हणता येईल ओमकारचं, परंतु सामना कुठे कधी फिरू शकतो. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या नादामध्ये कुणालला मात्र हा चेंडू समजत नाही, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूला गती सुद्धा. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि हा त्रिफळा चीत होतो. नक्कीच कोणाची जागा सांभाळण्यासाठी गेले ते एकनच सर. बघूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघायला गेलं तर धावसंख्या होते 23 धावा. बघूया तिसरं षटक घेऊन आला तो सागर. स्ट्राईकला प्रदीप. पहिला चेंडू वेगवान चेंडू एकदम. नक्कीच फलंदाजाला काही समजलं नाही, निर्धाव असा चेंडू गेला. चांगलीशी गोलंदाजी केली ओमकार याने. पहिल्या 1 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केले होते. त्यानंतर बघितलं तर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव टाकले. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 23. बघूया सागरचा दुसरा चेंडू. चांगलासा फटका. चेंडू फेकून दिलाय सेमीच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतो षटकार. दुसरा चेंडू षटकार. सागरच्या गोलंदाजीवरती प्रदीप भालसिंग, एक नावाजलेला असा फलंदाज, त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धावसंख्या झाली तर 29 धावा.
पुन्हा एकदा फटका मारायचा प्रयत्न बघूया. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रेम तिथं चेंडू अडवला गेला, एक धाव पूर्ण केली. आता मात्र स्ट्राईकला एकनाथ सर ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगलीशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजय करून दिला होता षटकार मारून, तेच म्हणजे एकनाथ दवे सर. बघूया स्ट्राईकला धावसंख्या 30 धावा, षटकातील काही चेंडू शिल्लक. बघूया चौथा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चांगलासा फटका, चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडे, 6 धावांसाठी येतोय षटकार. मी आधीच म्हटलं होतं युनिफॉर्म फलंदाज सध्याच्या क्रिकेटमधलं ते एक हार्डीटर फलंदाज म्हणून ओळखले जाणार आहे एकनाथ दगडे सर. तशीच फलंदाजी करताना आपल्या पहिल्याच चेंडूवरती 2 करे षटकार. क्रिकेट पॅनलचे अध्यक्ष किरण कुरडे ते सुद्धा या शॉटची तारीफ करताना चांगलासा फटका षटकार. आता मात्र बावसर चेंडू, परंतु पंच सांगते आम्हाला वाईट चेंडू. वाईट म्हणजे गोलंदाजाला एक ताकद दिली फसबावची. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 37 धावा. चांगली अशी फटकेबाजी करताना एकनाथ सर आणि प्रदीप वालसिंग. आता मात्र वाईट चेंडू आणि चांगलासा क्षेत्ररक्षण देखील होईल तिथं. सिद्धेश डोंगरे 1+1 अशा 2 धावा. थोडीशी खराब अशी गोलंदाजी सागरच्या मार्फत. बघूया कमबॅक करेल का सागर. स्ट्राईकला आता मात्र प्रदीप, मोठा चेंडू फेकून दिलाय पार. येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चांगली अशी फटकेबाजी प्रदीप वालसिंग यांच्या बॅटमधून निघालेला षटकार. आणि फलंदाजाकडनं रिव्ह्यूची मागणी आली, हा बिमर आहे का थोड्याच वेळा चेक केला जाईल. थोडा अंपायर कडे डिसिजन. इथं के पॅनलचे अध्यक्ष किरण कुराडे स्वतः खेळाडू कक्षामध्ये थोड्याच वेळ चेक केले जाईल. थोडीशी खराब अशी गोलंदाजी होते सागरकडनं. मोठे फटके येत आहे. हा चेंडू देखील फुलटा चेंडू होता. नक्कीच तो बिमर आहे का पंचांकडे मागणी केली आहे. थोड्याच वेळात आपल्याला डिसिजन कळवण्यात येईल. गोलंदाजाच्या नक्कीच मनामध्ये धुकधुक असेल की हा बिमर आहे की नाही. पंच फेअर डिलिव्हरी असणार. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या येते 45 धावा. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. प्रदीप वालसिंग. बघूया या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतील का. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू, त्याच्यावरती चांगलासा क्षेत्ररक्षक देखील झालाय. नक्कीच बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46 धावा. शेवट षटक घेऊन आलाय तो कसारा एक्सप्रेस ललित गांगोडे. आणि स्ट्राईकला तो सलामीचा फलंदाज प्रदीप वालसिंग. पहिला चेंडू ललित यांचा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू
आणि नक्कीच निर्धाव असा चेंडू देखील वेगवान गोलंदाजी ललित गांगुर्डे यांच्याकडनं पहिला चेंडू सुरेख असा चेंडू होता कुठल्या प्रकारची धाव नाही दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने आता मात्र यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू जाताना बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 47 धावा अजूनही षटकातील काही चेंडू सलग की बघूया आता मात्र स्ट्राईकला एक नट बघाय दिशेने बघूया तिथे क्षेत्ररक्षक आहे यश परंतु यशच्या आळकाखाली बॉल चेंडू नव्हता चेंडू गेलाय सेमीने पार 4 धावा धाव संख्या झाली 51 धावा आपल्या संघाचं अर्धशतक देखील पूर्ण झालं एका संघाचं बघूया आता मात्र वाईट चेंडू चेंडू आणि 52 धावा अजूनही षटकातील शेवटच्या षटकातले 3 चेंडू सलग की बघूया 3 चेंडूंचा किती धावा येतील आकाश संघासाठी चांगलासा फटका तिथे विघ्नेश विहारे बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होईल का चांगलासा क्षेत्ररक्षण देखील झालं बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो बघता बघता दुसऱ्या धाव देखील पूर्ण धाव संख्या झाली ती 54 धावा 2 चेंडू सलग अजून या षटकातील बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव संख्या झाली ते 55 धावा आता मात्र या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू स्ट्राईकला सलामीचा फलंदाज प्रदीप वालसिंग बघूया मोठा फटका येईल का या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगला असा स्वतःच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण केलंय ललित गांगुर्डे यांनी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान ठेवते आकाश 11 संघाने दुर्मिळ संघासमोर
आता चालू असलेला सामना आकाश 11 वस्ती धर्मवीर कसा 57 रनांचा टार्गेट आहे 57 आणि प्रथमच गोलंदाज आहे तो लखन कासारा गावातील नावाजलेला असा गोलंदाज तितकाच ताकदवान फलंदाज सागर आगान ऑलराऊंडरच्या स्वरूपात सागर आगान बघूया कसं लक्ष पूर्ण करतो पहिला चेंडू लेगसाईडच्या दिशेने आणि गटाचं क्षेत्ररक्षण आदिवांचं तितकं सुंदर चांगली फेके होते नाही आणि त्यावरती धावून धावून काढलेल्या अशा 2 धावा या 2 धावाच्या मदतीने संघाचा श्रीगणेशा करून दिलाय सागर आघाडी यांनी आता पुढील चेंडू लखन यांचा लखन टू सागर आता मात्र हवेत टोलवणारा चेंडू आणि चौकार पहिल्या चेंडूवरती 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती चौकार एकूण 6 धावा 2 चेंडू 6 धावा बघूया तिसऱ्या चेंडूचा कसा सामना करतो सागर आता मात्र खूपच उत्कृष्ट खेळी आता मात्र 1 धाव 3 चेंडू 7 धावा आता फलंदाजी मार्क करते सिद्धेश टोंगरे अंडरआर्म क्रिकेट असो की ओव्हरआर्म क्रिकेट असो चांगली फलंदाजी करत असताना सिद्धेश अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे तो सिद्धेश अडवलं चांगलं क्षेत्ररक्षण चार चेंडू 11 धावा चार चेंडू 9 धावा सॉरी तर मात्र निर्धाव चेंडू 5 चेंडू 9 धावा षटकातील शेवटचा चेंडू लखन यांचा बघूया गणित बाद करण्यात यश होतो का लखन आता मात्र एक साईडच्या दिशेने टोलवून दिलेला चेंडू आणि चेंडू पाण्याच्या वेगाने थांबले तितकाच चांगलं रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावा या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली होती 11 एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11 बघूया पुढील षटक कोण घेऊन येतोय लखन कोणाच्या हातामध्ये चेंडू थांबवतात आणि लखन यांनी अनुभव असा गोलंदाज पुढे आणलाय तो म्हणजे एकनाथजी दगळे सर अतिशय आवड असणारा क्रिकेट प्रेमी त्यांचं कामावर जाताना असो किंवा कुठे असो त्यांच्या पाठीला बॅटे नेहमी असते पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपला अनुभव समर्पणाला लावत असताना एकनाथजी दगळे बघूया पुढील चेंडू एकनाथजी दगळे सर आता मात्र
धाव. दोन चेंडू 12 धावा. बघूया पुढील चेंडू एकनाथ सरांचा सिद्धूसाठी. आता मात्र चेंडू आणि षटकार घोषित करून दिलाय आमचे पंच, अतिशय दक्ष असे पंच. आता मात्र मोठा फटका लावलाय सिद्धू यांनी. बघूया अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके लावतो की नाही, विजयाच्या दिशेने न्यायचं तर मोठे फटके लावावे लागतील. आता मात्र कट आणि चांगलं कमबॅक केलं एकनाथजी डगळसर यांनी. आणि स्टेशनची जागा सांभाळण्यासाठी होता तो कसाराचा करण आंबाला सारखं हाईट तसेच त्यांची खेळ असते विघ्नेश. आणि मागच्या मॅच मधला तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज आहे. बघूया या फलंदाजावरती धर्मवीर संघाने चांगलं त्यांच्यावरती जबाबदारी ते पूर्ण करतील अशी सगळ्यांना आशा आहे. अजूनही षटकार 2 चेंडू शिल्लक. चार चेंडू 18 धावा. चांगलं फलंदाज तसेच अतिशय वर्षाचा असलेला अनुभव. बघूया कोण विजय होतो. आता मात्र चेंडू आणि खाली कोणी नाही. आपल्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण करताना त्यावरती धावून पाहून काढली अशी 1 धाव. अजूनही 1 चेंडू शिल्लक. पाच चेंडू 19 धावा. बघूया पुढील चेंडू एकनाथ सरांचा. कसारा गावातील नावाजलेला असा फलंदाज सागर आगान. आधी खूपच त्यांच्या नावावरती किताब त्यांनी गाजवले आणि हे ग्राउंड त्यांनी गाजवले असा हा फलंदाज सागर आगान. चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण तितकं चांगली फेकी आणि धावून पळून काढले त्या 2 धावा. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 21. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 21. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावा. आपल्या संघाला जर विजय करायचा असेल सागर आणि विघ्नेश यांना मोठे फटके लगावे लागतील. आता मात्र वैयक्तिक पहिला व सांघिक 3रा षटक घेऊन आला तो प्रदीप भालसिंग. विघ्नेशचे बेरे यांना फक्त आणि फक्त 6 षटकार लगावायचे. 12 चेंडू आणि 6 षटकार. बघूया या 6 षटकारांचा विक्रम करतो की नाही. याच खेळपट्टीवरती याच मैदानामध्ये विघ्नेश बेरे यांनी 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले होते. चला घाई करायची, घाई करा नाही तर अन्यथा पॅनलाइज केलं होईल.
पंच सामन्याला सुरुवात करायची. अजून आपल्याला ओपनचे राऊंड खेळवायचे. कृपया सर्व टीमने घाई करायची. पहिला चेंडू प्रदीप यांचा आणि आपण प्रमाणे त्यांचा जसा उल्लेख केला तसा त्यांनी षटकाला लगावला. कसराचा करदांबा विघ्नेश दोरे. चांगला षटकार आला त्यांच्या फलंदाजीमधून. बघूया मी बोललो फक्त 6 षटकार लागवायचे आणि षटकार लागवण्यामध्ये माहीर होतो विघ्नेश. हा मैदान त्यांनी गाजवून ठेवला होता. आणि पुन्हा मी जसं बोललो आम्हाला माहित आहे अतिशय माहीर खेळाडू आणि पूर्ण षटकार लावले. आता फक्त 4 षटकार लावायचे आहेत आणि 4 षटकार जर मारले तर विनायक डोंगरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले. पंच फेअर डिलिव्हरी. फक्त 4 षटकार लागवायचे. आता मात्र वाईट चेंडू. 2 षटकार काढल्यानंतर आता मात्र वाईट चेंडू टाकलाय. काहीशी लाईन चेंज करण्याचा प्रयत्न. आणि पुन्हा वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. 2 षटकार आणि 2 वाईट असे 14 धावा आल्या त्या षटकामध्ये. आता मात्र पुढील चेंडू आणि पुन्हा मोठा षटकार आणि षटकार लावला. खरंच 3 चेंडू आणि 3 षटकार लावले विघ्नेश यांनी. बघूया आता फक्त 3 षटकार लागवायचे. फक्त 3 षटकार लागवायचे विघ्नेशांना. त्यांचा विक्रम मैदानावरती तेच विक्रम पूर्ण रस्त्यावरती नाही विघ्नेश. विघ्नेशांच्या होती खूपच आशा दाखवली होती धर्मवीर संघाने आणि त्याच आशेला काहीस पुन्हा चौकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतो विघ्नेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक प्रदीपांचे आणि खूपच मोठा असं षटक हाताळतो प्रदीप. आणि षटकार. खरंच कसा होता करंदळला का बोलला होता विघ्नेशांना ते दाखवत असताना. 7 चेंडू आणि 6 धावा. 12 चेंडू 36 वरती आव्हान ठेवलं होतं आणि तेच आव्हान मात्र विघ्नेशांनी 7 चेंडू आणि 6 धावा घेऊन आलाय आणि मॅच फिनिश करतो की नाही. आणि आता मात्र काय पंबळ होता नाही. कुणाल गच्चाळाचा क्षेत्ररक्षण आणि चौकार. या षटकामध्ये खूपच मोठा षटक आणि 34 धावा दिल्या प्रदीप यांनी. खूपच मोठा असं षटक. 6 चेंडू 34 धावा. विघ्नेश यांनी 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट खेळ होते विघ्नेश यांनी आणि अजूनही आणि आता मात्र षटकार लागलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाला विजय करून आणि लाईनमॅन आणि खेळाडू राहुल कृपया चेंडू घेऊन यायचा होता. खूपच चांगला सामना झाला धर्मवीर वर्सेस आकाश रावण. खूपच चांगले खेळ विघ्नेश केने यांनी केले. आपला संघ पुढे घेऊन जाताना विघ्नेश
पुढील होणारा सामना ईशा स्पोर्ट्स शिरोळ वर्सेस